नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरीचा संदर्भ ज्ञानेश्वरीचा भाग 170 भाग 170. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, का उदिते रश्मी राजे, का उदिते रश्मी राजे, लोपली चंद्रादी तेजे, नाना प्रळयांबु माझे नदी नद. पुढची ओळी अशी, तैसे येणे पाहलेया जन्मजात जाय लया, तैसे येणे पाहलया जन्मजात जाय लया, म्हणून धनंजया उत्तम हे. तिसरी ओळी अशी, अनादि जे मुक्तता आपली असे पंडू सुता, अनाजी जे मुक्तता आपली असे पंडू सुता, तो मोक्ष हाता येता होय जेणे. म्हणजे कल्पांताच्या वेळी आकाश संपूर्ण वायूच्या लाटांना गिळून टाकते, त्याप्रमाणे आत्मविषयक ज्ञानाने म्हणजे आत्मज्ञानाने इतर सर्व ज्ञाने हे स्वप्नवत मिथ्या ठरतात. सूर्याचा उदय होताच, जसा सूर्याचा उदय होताच चंद्र ताऱ्यांचे तेज लोप पावते आणि एकार्णवाची स्थिती जर प्राप्त झाली तर लहान मोठे नदी नाले किंबहुना मोठमोठ्या नद्या यांना काही अस्तित्व राहत नाही, कारण सगळीकडे पाणीच पाणी. त्याप्रमाणे एकदा आत्मज्ञान प्राप्त झाले की इतर संपूर्ण ज्ञाने अगदी निरुपयोगी आणि कुचकामी ठरतात, कारण आता अनादि मुक्त स्थिती प्राप्त झाली आहे. म्हणजे थोडक्यात अविद्याभ्रम हा काल्पनिक आहे, तो होता तेव्हाही नव्हता. म्हणजेच अविद्येने कुणीच कधी बद्ध होत नाही, पण फक्त झाल्यासारखे वाटते, कारण अविद्या हा भ्रम आहे हे कळत नाही. यालाच अनादि मुक्ततेचा अनुभव म्हणतात. मी पूर्वी बद्ध होतो पण आता मुक्त झालो, हा तर त्याहूनही एक महाभ्रम आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे विचारवंत आहेत, जे विचारवंत आहेत ते संसाराला डोकेवर काढू देत नाही. मने मन घालून या मागे, मने मन घालून या मागे, विश्रांती झालिया अंगे, ते देही देहा जोगे होतीची ना. म्हणजे जे विचारवंत आहेत, इथे ज्ञानेश्वर महाराजांनी अशा विचारवंत जणांना फार छान शब्द वापरला आहे. ते त्यांना म्हणतात विचारवीर. ते म्हणतात त्यांना विचारवीर. ते मनानेच मन मागे सारतात, ते मनानेच मन मागे सारतात. शरीरात शरीराचे विश्रांती स्थान मानतात किंवा शरीराच्या ठिकाणीच त्यांचे शरीर हे विश्रांती घेते. ते देहरूपात असले तरी ते देहाजोगे नसतात. ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात, मग ते देहाचे बेळे, मग ते देहाचे बेळे ओलांडून एकची वेळे, ओलांडून एकची वेळे, समंतुकी कांटाळे माझे झाले. म्हणजे 4 देह असतात, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. हे 4 देह जणू बेळे आहेत. बेळे म्हणजे अडंगे, म्हणजे कुंपणाच्या दरवाजाच्या तिथे 2-3 बांबू असे लावून ठेवतात, म्हणजे मोठे जनावर आतमध्ये आले नाही पाहिजे, तो अडंगा किंवा बेळे. पण आत्मज्ञानी हे 4ही बेळे एकाच वेळी ओलांडतात. ते माझी या नित्यता तेणे नित्य ते पांडू सुता, ते माझी या नित्यता तेणे नित्य ते पांडू सुता, परिपूर्ण पूर्णता माझी याची. हे अर्जुना, ते माझ्यासारखेच नित्य असतात व माझ्यासारखेच पूर्ण असतात. मी जैसा अनंतानंद, मी जैसा अनंतानंद,
तैसाची सत्यसंध तेवीचे ते भेद उरेचिना. माझ्यासारखेच ते अनंत अशी आनंदी असतात, म्हणजे अनंत आनंदी असतात. आमच्यात आता काही भेद नाही राहत. मडके फुटले तर त्यातील आकाश मूळच्या ठिकाणीच असते. ते घटात प्रवेशही करत नव्हते किंवा केला नव्हता, किंवा आता मुडके पडले तेव्हा ते एकदम बाहेर आले असेही काही होत नाही. ना तरी दीप मूळ की दीप शाखा अनेकी मिनालिया अवलोकी होय जैसे. म्हणजे अनेक दिव्यांच्या माळा ह्या एका मूळ दिव्यापासूनच पेटलेल्या असतात. ज्योत म्हणून सर्वात ज्योत ही एकाच प्रकारची असते. असणे पण म्हणून किड्या मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत त्या ज्योतीप्रमाणे सर्वात एकच एक आहे. अर्जुना ययापरी सरली द्वैताची वारी नांदे नामार्थी एकाहारी मी तू विणे. अर्जुना तयापरी सरली द्वैताची वारी नांदे नामार्थ एकाहारी मी तू विणे शब्द महत्वाचा आहे. अशी सर्वांची ज्योत म्हणून एकच आहे. अशा वेळी द्वैताची जरूरत काही राहत नाही आणि त्याची सद्दी म्हणजे त्याची पाळी संपते. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जे तुम्ही नाही तेच नाहीसे होणार आहे. म्हणजे घाबरायचं काही कारण नाही. म्हणजे जे मागेही नव्हते आणि पुढेही असणार नाही तेच नाहीसे होणार आहे. ते म्हणतात, तुझ्या जीविताला हे असे आहे असे म्हणण्याचे काही माप नाही. तुम्ही काळे नाही, तुम्ही गोरे नाही, तुम्ही स्त्री नाही, पुरुष नाही, इथले नाही आणि तिथले कुठले असेही नाही, आजचे नाही, उद्याचे नाही, परवाचे नाही. हे सगळं आपण उगीच मानतो. तो आपला एक प्रकारचा भ्रम आहे. आपण समजा मेलो तर लोक म्हणतील, अरे रे मेला चांगला होता बिचारा. पण आपल्याला आपण मेलो हे माहीतच होणार नाही. काही लोक त्रासापायी आत्महत्या करतात, पण आता त्रास नाही, मी अतिशय आनंदात आहे, हे पण ते जाणू शकत नाही ना. मेल्यानंतर हे मरण असं जर समजत नसेल तर मरण नाहीच नाही. मेल्यानंतर हे मरण असं जर समजत नसेल तर मरण हे नाहीच नाही असे म्हणावं लागेल. त्याचा उगाच बाऊ करण्यात आला असे म्हणावे लागेल. म्हणजेच काय, मरण म्हणून काही नाहीच. मग तुम्हाला मरणाचा अनुभव असणारच कसा? लोक मरताना तुम्ही पाहता, पण तुमचा तो प्रत्यक्ष अनुभव नाही. तुम्ही ते मानलेले आहे, जसे की त्यांनी पण मानलेले होते. म्हणजे मरणाऱ्यांनी सुद्धा ते मानलेले होते. आणि तो तुम्हाला अनुभव नसणारच कसा? म्हणजे मरणाची भीती बाळगणे हा एक भ्रम आहे. मरण नाहीच म्हणजे तुम्ही मरणारच नाही असे नाही, पण तुम्हाला तुमच्या मरणाचा पत्ता लागणार नाही. तो पत्ता फक्त आजूबाजूच्या लोकांना लागेल. म्हणून निसर्गदत्त महाराज म्हणतात, तू मेला असे लोक म्हणतील, पण तुला ते माहीत नसणार. निसर्गदत्त महाराज म्हणतात, तू मेला असे लोक म्हणतील, पण तू मेला आहे हे तुला माहीत नसणार. ते बाकीचे लोकांना माहीत होणार. काही लोक म्हणतात, ध्यान वगैरे करताना आम्हाला मी नाही असा अनुभव येतो. काही लोक म्हणतात, ध्यान वगैरे करताना आम्हाला मी नाही असा अनुभव येतो. काहीच नाही असा पण अनुभव येतो. कधी कधी मृत्यूचा पण अनुभव येतो. तरी पण मी आहे असाही अनुभव येतो. पण श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, अशा लोकांना स्पष्टपणे असा प्रश्न विचारतात की, तुम्हाला असा अनुभव जर येतो तर काही नाही
किंवा काही आहे हा जाणणाराच कसा असेल? तो कोण वगैरे जाऊ द्या, प्रथम जाणणाराच कसा असेल तेवढेच सांगा. जीवबुद्धी चमत्कारास फार बोलते, एवढाच याचा अर्थ आहे. व्यक्तिमत्व रूपाने कुणीच जिवंतपणे पण नाही आणि मरणांती पण नाही. व्यक्तिमत्व रूपाने कुणीच जिवंतपणानेही नाही आणि मरणांती पण नाही. म्हणूनच श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अनादि जे मुक्तता आपली असे पंडुसुता. अनादि जे मुक्तता आपली असे पंडुसुता, तो मोक्ष हाता येता होय जेणे. आपण असण्याची जाणीव ह्यात असावी, म्हणजे कायमची असावी किंवा जिवंत असावी. आपण असण्याची जाणीव ह्यात असावी, हीच अखिल प्राणिमात्र्यांना प्रथमच गरज वाटते. म्हणून श्री महाराज विचारतात, आपणाला आपण जाणवतो यावर आधी आपले प्रेम आहे की दुसऱ्या कशावर प्रेम आहे? आपण आपल्याला जाणवते ही एकच गोष्ट तर प्रेम करण्यास पात्र आहे, दुसरी कोणतीच गोष्ट प्रेम करण्याला पात्र नाही. हे जे कळतेपण आहे त्याला आपण खूप खूप नावे देऊ शकतो. उदाहरणार्थ ज्ञानकळा, जाणकळा, आत्मरूप, स्वसंवेद्यता, अगोदरपणा, असणेपणा, आहोपणा, आत्मप्रकाश, स्वयंप्रकाश, भान, बोध, प्रज्ञान, प्रत्येकात्मा वगैरे वगैरे. अजूनही खूप काही असतील. महत्व शब्दाचे नाही, महत्व ओळखीचे आहे. त्याची प्रत्यक्ष ओळख झाली पाहिजे. आपल्या आत आपलेच शाश्वतपण आपणच जाणण्याकरता, टिकवण्याकरता वाटले तर म्हणा, पण बिगर वाचेने म्हणजे महामौनात राहून पण निश्चयाने गुरु करत ते तू आहेस हे गुरुवचन, या गुरुवचनाची आठवण कुठे विसरली तर नाही ना, याकडेच बारीक लक्ष द्यायला हवे. शेवटपर्यंत हे आपण आहो हे ज्ञान आपल्यामध्येच सामावलेले असते. गाढ झोपेत आपल्याला नकळत आराम मिळतो. याचा अर्थ आपण नसतो असा नसतो, फक्त आपल्याला नकळत राहतो. फक्त तो आनंद आपल्याला नकळत राहतो इतकेच. तेथे पण आपलेपण हे जसेच्या तसे असते. त्यावेळी म्हणजे गाढ झोपेत असताना आरामासाठी काही लोक वेद, उपनिषद, तत्वज्ञान त्यावेळी गाढ झोपेत असताना तो आराम करण्याकरता आपल्याला वेद, उपनिषदे, तत्वज्ञान, प्रवचन इत्यादीची काहीच गरज नसते. आपण या अशा आरामाकरता कुठेच जात येत नाही. श्री रमण महर्षी म्हणतात, आपल्याला आपल्या जागृत अवस्थेत अशीच आरामाची गाढ निद्रेसारखी अवस्था जर अनुभवायला हवी, तर त्यासाठी तुम्हाला मी कोण आहे याचा शोध घ्यावा लागेल. त्याला म्हणजे श्री रमण महर्षी या अवस्थेला जागृत सुषुप्ती अवस्था असे म्हणतात. इतकेच काय, इथे स्त्री पुरुष अशी कायेची आठवण पण नसते. इथे स्त्री पुरुष अशी कायेची आठवण पण नसते. मग वंश, गोत्र, देश, आस्तिक नास्तिक, मी मूढ, मी आत्मज्ञानी इत्यादी असा काही तिथे भेद नसतो. थोडक्यात कशाचीच गरज नसते. म्हणजेच काय, रमता जोगी बहता पाणी अशी ती अवस्था असते. म्हणूनच श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणत, सांगितल्याशिवाय हे सर्व समजणार नाही व स्वतः त्यानुसार मेल्याशिवाय स्वर्ग दिसणार नाही. कारण ऊस गोड आहे असे प्रवचनातून वगैरे सांगण्यात काही अर्थ नाही. प्रवचनकर्त्याला कदाचित तो गोड असेलही, पण ऐकणाऱ्याला मात्र ऊसाची गोडी अजिबात कळत नाही. तो फक्त ऊस गोड अशा कल्परंजनातच राहतो आणि स्वतःची ब्रह्मानंदी टाळी लागली असा गैरसमज करून घेतो. संसाराच्या भ्रमात तर सुरुवातीपासूनच असतो,
पण आता तो अध्यात्माच्या अशा या नवीन भ्रमात पडतो. इतकेच काय ते किंवा आत्मज्ञानी माणसाच्या जवळजवळ करण्यात तो स्वतःची धन्यता मानतो. पण शेवटपर्यंत मात्र तो जागच्या जागीच कड न बदललेल्या एखाद्या दगडासारखा राहतो. श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, आपण जेथे केशर पिकू शकतो तेथे दुसरे कोणते आपण हायब्रिडचे पीक मात्र मोठ्या आनंदाने घेतो. जो आपणालाच शोधण्याचा प्रयत्न करतात त्याची गुरुकृपा फळली असे समजा. जो आपल्यालाच शोधण्याचा प्रयत्न करतो त्याची गुरुकृपा फळली असे समजा. कोणताही लौकिक गुरु न करता हीच ती आत्मरूपी गुरुकृपा ती आतून येत असते. तीच अशा वेळी प्रेरणा देते. श्री रमण महर्षी म्हणतात, इट इज गॉड ग्रेस दॅट यू थिंक अबाउट गॉड. म्हणजे हीच आपल्याविषयीची स्वतःला वाटणारी जिज्ञासा, त्यालाच ग्रेस असे आपण म्हणू शकतो. म्हणून आपल्या असणेपणाकडेच लक्ष नसणे आणि दुसऱ्या भलत्याच पदार्थाला महत्त्व देऊन त्यातच गुंतणे म्हणजेच त्याच्याकडे लक्ष देणे हेच बंधन होय. आणि स्वतःच्या असणेपणाशिवाय कशालाच महत्त्व न देता कुठेच लक्ष नसणे हाच मोक्ष. बंधन ही जर माया लक्ष्मी तर बंधन नसणे ही मोक्ष लक्ष्मी असे श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात. लक्ष्मी म्हणजे माझ्याकडे लक्ष दे, म्हणजे स्वतः सेल्फवरच लक्ष. मगच लक्षात येते की जग आणि ब्रह्म म्हणजे दुसरं तिसरं काही नसून बृहत म्हणजे केवळ पसरलेले देश काळ व वस्तू असा कुठलाही भेदात्मक असा भाग नसलेले. म्हणूनच जाग आल्यापासून झोपेपर्यंत जे जे दिसेल त्याच्या आधीचा मी हे पक्के झाले पाहिजे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, म्हणूनच जाग आल्यापासून झोपेपर्यंत जे जे दिसेल त्याच्या आधीचा मी हे पक्के झाले पाहिजे. आपण समजा खोलीतल्या काही वस्तू पाहतो. त्या वस्तू प्रथम आपण पाहतो की त्या अगोदर आपण काही वेगळे पाहतो काय? त्या वस्तू आपण प्रथम पाहतो की त्या अगोदर आपण काही वेगळे असे पाहतो काय? ते काय आहे? सूक्ष्मपणे विचार केला तर हे लक्षात येते की प्रथम आपण वस्तूवर पडलेला प्रकाश पाहतो आणि मग ज्या वस्तू असतील त्या दिसतील. म्हणजे सर्व ठिकाणी प्रकाश हा सर्व सामान्य घटक म्हणून एकच आहे. हा प्रकाश आपल्याच असणेपणामुळे प्रकाशतो आहे. आपल्याच प्रकाशामुळे वस्तूवरील प्रकाश प्रकाशतो आणि मगच वस्तू दिसतात असे वेदांत मानते. यालाच दृक्दृश्य विवेक असे म्हणतात. जे आपणाशी दर्शविते आपण जे काही आहे ते दर्शनाने, प्रकाश अंगाने ज्ञान आणि स्थायी भावाने आनंद आहे. म्हणजे जे आपणाला प्रकाशते ते आपण, ते जे काही आहे ते दर्शन अंगाने प्रकाश आणि ज्ञान आणि स्थायी भावाने आनंद आहे. सर्वांच्या आधीचा मी म्हणजे लाखो कोटी वर्षापूर्वीचा मी असा अर्थ नव्हे. हे समजणे अतिशय महत्वाचे आहे. नाहीतर अजून एका व्यर्थ गैरसमजात किंवा भ्रमात आपण पडू. प्रथम आपण असल्याचे भान आले त्यावेळी प्रकाश दिसला व प्रकाशातील वस्तू जगतरूपाने दिसल्या इतकाच त्याचा अर्थ. म्हणून उगीच स्वतःला सनातन वगैरे मानण्यात काही अर्थ नाही, अनादी मानण्यात काही अर्थ नाही. तर ज्या क्षणी वस्तू दिसल्या त्या अगोदर आपले भान होते इतकेच त्याचा अर्थ आहे. जाणीव असेल तर जाणण्याची क्रिया घडेल, जाणीव असेल
तर जाणण्याची क्रिया घडेल. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की पूर्व पुण्याईने हा विवेक लक्षात आला तर माझी शिकवण किती सोपी आहे हे तुम्हाला कळेल. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की पूर्व पुण्याईने जर हा विवेक तुमच्या लक्षात आला तर माझी शिकवण किती सोपी आहे किंवा सोप्यातली सोपी आहे हे तुम्हाला कळेल. तिथे आपण अमुक तमुक म्हणून नाही. तिथे काय आहे? बुद्धीने लॉजिक म्हणजे तथाकथित लॉजिक. बुद्धीने लॉजिकने यांनी गुंडागिरी करून काहीच समाधान होणार नाही. म्हणजे वादिवादात काही अर्थ नाही. आत्मश्रद्धा हवी. मी आहे असणे पण हीच ती आत्मश्रद्धा. जगाचा वास जगन्निवास आपल्या असणेपणावरच टिकून आहे. कोळ्याच्या लाळेचे जाळे बनते हे सर्वश्रुत आहे. तसे हे जर केवळ आपल्याच आत्मप्रकाशाच्या लाळेने बनले आहे, तसेच हे सर्व जर केवळ आपल्या आत्मप्रकाशाच्या लाळेनेच बनले आहे, त्यामुळे हे जग मूलतः आपल्यातच आहे. पण आपण समजतो आपण जगाच्या प्रकाशात आहे. हेच खरे ते बंधन. वस्तुतः आपण जगाच्या प्रकाशात नाही, तर जगच आपल्या प्रकाशात आहे. हाच खरा मोक्ष. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज नेहमी म्हणत, जग माझ्यात आहे, मी मात्र जगात नाही. म्हणून जगाचे दर्शन म्हणजे आपल्याला आपणच असल्याच्या जाणीवेचे दर्शन होय. जगातील मोठमोठ्या ग्रंथालयात अनेक तऱ्हेचे अनेक मतांचे ग्रंथ खचून भरलेले आहेत. त्यात सर्व तऱ्हेचे काही बाई लिहिलेले आहे. आपण त्यातील अगोदरच आपल्याला जे जे आवडते ते आपण निवडतो आणि मग तेच पुरावा म्हणून आपण कामाला घेतो. पण या पुराव्याआधी आपला असणेपणा, अगोदरपणा हा पुरावा म्हणून नित्य हजरच असतो, हे मात्र आपण विसरतो. आपल्या एकाएकी अवांछितरित्या अपेक्षा न करता आपण केवळ आपणच असल्याची आपल्याला बातमी मिळाली आणि त्याच बातमीत जगातील सर्व ग्रंथाचे सार आले, सर्व पुस्तकांचे भांडार आले. वाचलेल्या न वाचलेल्या सर्वांच्या अगोदर आपण आपणच म्हणून आहो. इकडेच आपले लक्ष हवे. माझे असणे प्रत्यक्ष असून मला प्रथम का कळत नव्हते व आताच का कळते याचेही ज्ञान व्हायला हवे. अशी निसर्गदत्त महाराज म्हणतात, तरच खरे समाधान मिळेल. आपण अगोदर म्हणून देवदेव करतो. आपण अगोदर म्हणूनच देवदेव करतो, देवाला आठवतो. पण आत्माराम कायमचा आहे. असणाऱ्याच मी आहे हे कळणार ना. असणाऱ्यालाच मी आहे हे कळणार ना. कळते पण जाईल. पण ज्यामुळे हे कळते पण शक्य झाले, ते जे काही आहे ते मात्र जाणार नाही. येत असलेल्या प्रत्येक अनुभवात आपले असणे पण ही फार महत्वाची भूमिका बजावते. पण ज्यामुळे कळते ते राहते बाजूला आणि कळणारे मात्र मध्ये मध्ये करत राहते आणि सर्वांचे लक्ष वेधून घेते. मग ज्यामुळे कळणे शक्य झाले त्याकडे मात्र संपूर्ण दुर्लक्ष होते, लक्ष राहत नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आमच्या म्हणण्याप्रमाणे जर तुम्ही जाणवत्या जाणीवेत लक्षपूर्वक राहाल तर तुम्हाला अजून कोणतीच कर्मकांडे करण्याची काहीही गरज नाही. दिल में है तस्वीरे यार, जरा गर्दन झुका ली और देख लिया. फक्त मान खाली घालून हृदयाकडे पहा. बस इतकेच कर्मकांड करा. नमस्कार. मौज में रहो, अपनी महिमा में रहो. नमस्कार.